वेलकम टू पिंशू किचन। आज मी तुमच्यासोबत एक विदर्भ पद्धतीने छान खव्याची जशी बर्फी दाणेदार राहते ना कलाकंदसारखी, तशी मी बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स सांगणार। आज आपण गाईच्या दुधाच्या चिकापासून खरवसाची वडी कशी बनवायची आहे हे सांगत आहे आणि मी विदर्भ पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ही वडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी एका पातेल्यात गाईचं चिकाचं दूध घेतलं होतं, छान उकळी आणून घेतलं। उकळी आणल्यानंतर बघा असं घट्ट असं झालं, कुकरला वगैरे लावलं नाही, डायरेक्ट मी पातेलं गॅसवर ठेवून उकळून घेतलं आणि बघा छान सुटसुटीत झालेलं आहे मोकळं। आता ते खरवस घेणार आहे मी, 2 वाटी खरवस घेतलेला आहे। मेजरमेंट मी परफेक्ट सांगते तुम्हाला आणि त्याच्यासाठी 1 वाटी साखर घेणार आहे। ही 1 वाटी साखर घेतलेली आहे। गॅस हा मी ऑन केलेला आहे। गॅसचा पॉवर हा मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि छान आता ही वितळून घ्यायची आहे साखर। साखर विरघळल्यानंतर आहे ना त्याला पाणी सुटते। आता राहिलेली साखर टाकली, एकूण 2 वाटी खरवस ते 1 वाटी साखर टाकली। तुम्ही पाव वाटी टाकली तरी चालेल, तुम्हाला जर फिक्का आवडत असेल तर। आमच्या इथे गोडच खाते म्हणून मी 1 वाटी साखर टाकली तर छान टेस्ट येते। आणि मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर वडी बनवली ना तर छान खव्याची वडी कशी राहते तशी टेक्स्चर येते आणि चव पण लागते, छान दाणेदार सुटसुटीत होते। आणि बघा आता साखरेचं पूर्ण वितळलेली आहे साखर। आता जोपर्यंत आपली साखरेचा पाक हा बनून घट्टसं होत नाही ना, आळून येत नाही, तोपर्यंत छान त्याच्यात उलटणं असं फिरवत राहायचं, त्यामुळे बुडी लागणार नाही। बघा बऱ्याचपैकी आता साखरेचा पाक आटलेला आहे, त्यामुळे छान बाइंडिंगसुद्धा येते आणि वडी तयार होते। बघू शकता किती सुटसुटीत झालेला आहे, कढईचा पूर्ण सुटत आहे आणि एका जागी आपण जर गोळा केलं ना तर छान गोळा होते। बघा किती छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे। ही प्रक्रिया करण्यासाठी मला 15 मिनिट लागलेले आहे। 5 मिनिट इकडे तिकडे होऊ शकते गॅसच्या पॉवरवर, मी मीडियमच गॅस ठेवला होता। आता मी इथे एका छोटंसं ताट घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। बघा आता हे पूर्ण सारण टाकायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे। आता गाईच्या दुधाचा जो चीक होता ना त्याचा खरवस मी डायरेक्ट ते दूध आहे ना गॅसवर उकळायला ठेवला आणि मोकळा झालेला होता त्याचा खरवस। तुम्ही कुकरच्या भांड्यात सुद्धा लावून घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे। आणि बघू शकता किती छान आता बाइंडिंग येत आहे, आपली वडी मस्त खवा टेक्स्चरची होणार आहे, दाणेदार, आणि टेस्टसुद्धा खव्यापेक्षा भारी लागते। तुम्ही बऱ्याच प्रकारच्या वड्या बनवल्या असेल गाईच्या चिकाच्या दुधापासून, पण ही एक वेगळ्या प्रकारची आहे विदर्भ पद्धतीने। बघा लगेच त्याच्या वड्या कट पाडून घ्यायच्या आहे, तुम्ही हव्या त्या आकाराचे कट मारून घेऊ शकता। गाईच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D3, प्रोटीन, कॅल्शियम। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आणि 2 तासांनी बघा मी ही वडी तुम्हाला काढून दाखवते। अलगद खव्याची जशी वडी राहते ना मावा वडी, तशी टेस्ट येते आणि दाणेदार राहते, कुठेच दाताला किंवा टाळाला चिटकत नाही आणि खूप खायला टेस्टी लागते। तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात ही वडी टिकून ठेवू शकता फ्रीजमध्ये, आणि फ्रीजच्या बाहेरसुद्धा 8 ते 10 दिवस ही वडी राहते। बघा किती छान आपली दाणेदार खोया वडी झालेली आहे गाईच्या चिकाच्या दुधापासून आणि एकदम परफेक्ट झालेली आहे, बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। बघा एकदम छान झालेली आहे, चवीला पण खूप छान लागते ही वडी। एकदम चवीला छान आणि चविष्ट अशी बर्फी तयार होते आणि घरच्या साहित्यात होते आणि सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही विजिट द्या। पूर्ण व्हिडिओ मी विदर्भ पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने टाकलेले आहे, त्यासाठी अवश्य भेट द्या। आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। थँक्यू।